विद्यार्थी मित्रांनो, आज समांतर रेषा आणि छेदिका म्हणजेच पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल या प्रकरणातील पुढचा टॉपिक आपण घेणार आहे. टॉपिक दिलेला आहे दोन समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे तयार होणाऱ्या कोनांचे गुणधर्म. प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म बाय द टू पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. आपण पाहिलेलं आहे की दोन समांतर रेषा आणि छेदिका यांच्यामुळे तयार होणारे एकूण 8 कोनांच्या जोड्या आपल्याला मिळतात. We know that there are 8 pairs of angles formed by the two parallel lines and their transversal. In this figure, suppose line L and M are parallel to each other. X is a transversal. समजा L आणि M या दोन समांतर रेषा घेतल्या आणि X ही छेदिका घेतल्या. Then there are 8 angles are formed. A, B, C, D, E, F, G, H. त्याच्यापासून मग आपल्याला 8 कोन मिळाले. ए बी सी डी ई एफ जी एच. मग त्याच्यावरचा गुणधर्म आपण आता पाहूया. नाउ वी सी द प्रॉपर्टीज ऑफ द अँगल्स फॉर्म बाय द टू पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. व्हेन टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय द ट्रान्सव्हर्सल, द अँगल्स फॉर्म इन ईच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. जर जेव्हा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतात तयार होणाऱ्या संगत कोनांची जोडी एकरूप असते. पहिला गुणधर्म. व्हेन टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय द ट्रान्सव्हर्सल्स, द अँगल्स फॉर्म इन ईच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. जेव्हा दोन समांतर रेषांना एखादी छेदिका छेदते त्या तयार होणाऱ्या संगत कोनांची जोडी एकरूप असते. हा पहिला गुणधर्म. आपण पाहिलं त्याच्या 4 संगत कोनांच्या जोड्या मिळतात. We see there are 4 corresponding angles are formed. 4 pair of corresponding angles are formed. In this, angle A corresponds to angle E. A चा संगत कोन आहे E. नंतर B चा संगत कोन आहे F. C चा संगत कोन आहे G आणि D चा संगत कोन आहे H. Corresponding angles of A is E. Corresponding angle of B is F. Corresponding angle of C is G and corresponding angle of D is H, and this pair of corresponding angles are congruent to each other. That means from figure we can write angle A congruent to angle E, angle B congruent to angle E, angle C congruent to angle B congruent to angle F, angle C congruent to angle G and angle D congruent to angle H. आकृतीवर जर आपण घेतलं तर ए संगत कोन ई आहे म्हणून ए एकरूप ई आला, बी एकरूप एफ आला, सी एकरूप जी आला आणि डी एकरूप एच आला. दुसरा गुणधर्म आहे सेकंड प्रॉपर्टी इज व्हेन टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल, देन द अँगल्स फॉर्म इन ईच पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. When two parallel lines are intersected by a transversal, the angles formed in each pair of alternate angles are congruent. जेव्हा दोन समांतर रेषांना एखादी छेदिका छेदते तेव्हा तयार होणाऱ्या विक्रम कोनांची एक जोडी एकरूप असते. जेव्हा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या विक्रम कोनांची जोडी काय असते? एकरूप असते. आता विक्रम कोन कोणते असतील तर कोन डी आणि कोन एफ एक आले. विक्रम कोन डी is alternate to the angle F, therefore both angles are congruent. Angle D congruent to angle F and angle C congruent to angle E because C is alternate to the angle E. समजा D आणि F हे काय आले? विक्रम कोन आले म्हणून हे दोन एकरूप येतील. C आणि E हे विक्रम कोन आहे म्हणून ते काय आले? एकरूप आले. तिसरी प्रॉपर्टी, तिसरा गुणधर्म आहे when two parallel lines are intersected by a transversal, the angles formed in each pair of interior angles are supplementary. When two parallel lines are intersected by the transversal, the angles formed in each pair of interior angles are supplementary. जेव्हा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या आंतरकोनांची जोडी पूरक असते. दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरकोनांची जोडी परस्परांची काय असते? पूरक असते. मग आता आपण आंतरकोन कोणते ते पाहू. वी सी द इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय दिस टू पॅरलल लाईन्स आर डी अँड ए. Therefore
they are supplementary. That means their sum of the measure of angles is 180. Also angle C and F, these are interior angles. That means the sum of their measure is also 180 degree. That means the interior angles formed by the transversal of two parallel lines are supplementary. Therefore, here in this figure, D and E are interior angle. Therefore, the sum of their measure is 180. D plus E is equal to 180. Similarly, angle C and F are interior angles. Therefore, their sum of measure is 180. C plus F is equal to 180. आपण आंतरकोनाची जोडी घेतली. आंतरकोन डी आणि ई आहे म्हणून ते पूरक आहेत, म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180. कोण डी अधिक ई किती आला? 180. त्याचप्रमाणे सी आणि एफ हे सुद्धा आंतरकोनांची जोडी आहेत म्हणून या दोघं सुद्धा एकमेकांचे पूरक आले. पूरक आहेत म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज किती आली? 180. कोण सी अधिक कोण एफ बरोबर 180. Now we will see the examples of practice set 2.2. आता आपण सराव संच 2.2 मधील उदाहरण पाहूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. योग्य तो पर्याय निवडा. काय दिलंय आकृतीमध्ये? रेषा एम समांतर रेषा एन दिली आहे. पी ही त्याची छेदिका आहे. तर याच्यातल्या x ची किंमत आपल्याला काढायची आहे. इन फिगर यू हॅव टू गिवन लाइन एम पॅरलल लाइन एल and P is the transversal, then find the value of x. From this figure, if we see 3x and x, these are the interior angles. जर आकृती नीट पाहिली आपण तर आकृतीमध्ये 3x आणि x ह्या काय आंतरकोन आहे आणि आंतरकोनांची बेरीज, हे आंतरकोन हे काय असतात? एकमेकांचे पूरक असतात. Just we see the property that when the angles formed by the two parallel lines and its transversal, then the interior angles are supplementary. The interior angles formed by the two parallel lines and its transversal are supplementary. आपण आताच पाहिलं की दोन समांतर रेषांच्या छेदिकेमुळे तयार होणाऱ्या आंतरकोनांची बेरीज काय असते? 180 अंश असते. मग 3x अधिक x किती आला? 4x. 4x भागीला अधिक 1 बरोबर 180. आता गुणीला 4 इकडे येताना काय होतील? भागीला 180 भागीला 4 किती आले? 45. आणि म्हणून आपला पर्याय क्रमांक आलेला आहे सी. म्हणून आपलं उत्तर आलं सी. त्याच पद्धतीने in figure, similarly in figure line A parallel line B and line L is the transversal, then find the value of x. आकृतीमध्ये A समांतर B दिलाय आणि L ही त्यांची छेदिका आहे. तर त्याच्यावरनं x ची किंमत काढायची आहे. तर आपण पाहिले 4x आणि 2x हे कोणतेच कोण नाही आहेत. पूरक कोण नाही, आंतर कोण नाही, विक्रम कोण नाही, विरुद्ध कोण नाही. म्हणून काय करावं लागेल? आपल्याला या 4x चा संगत कोण जो आहे तो आपण काहीतरी P मानून घेतला. आणि संगत कोणांची बेरीज कशी? संगत कोण काय असतात? एकरूप असतात. If we see 4x and 2x are not a pair of corresponding angles, interior angles are alternate angles. Therefore, if we consider P as the corresponding angle of 4x, and therefore, if we consider let P is equal to 4x corresponding angles. समजा आपण काय केलं? P हा बरोबर काय घेतला? 4x घेतला. कारण काय? संगत कोण एकरूप असतात. Corresponding angles are congruent. Now if we see angle P and angle 2x, these are supplementary angles. These are the adjacent angles. That means they are supplementary. जर P कोण आणि 2x कोण जर घेतले तर एकमेकांचे कोणते कोण आहेत? लगतचे कोण आहेत. आणि लगतचे कोण सुद्धा काय असतात? परस्परांचे पूरक असतात. आणि म्हणून 4x अधिक 2x बरोबर किती येतील? 180 अंश. किंवा इथे आपण P घेऊ आधी 180 अंश. कारण काय? लगतचे कोण. लगतचे कोण परस्परांचे काय असतात? पूरक कोण असतात. ऍडजसंट अँगल्स. अँगल P and अँगल 2x, सम ऑफ दिस 2 इज 180. P आणि x 2x ची किंमत 180. आता P म्हणजे काय? आपला 4x. मग 4x अधिक 2x बरोबर किती? 180. P means 4x. 4x plus 2x is equal to 180. 6x is equal to 180. To find the value of x, multiplied this 6 gets converted to division and 180 divided by 6, that is 30. आता 4x अधिक 2x बरोबर 180 आले. बरोबर 6x बरोबर 180. x ची किंमत काढायची. गुणीला 6 भागीला होतील. 180 भागीला 6 किती आले? 30. म्हणून आपला पर्याय क्रमांक किती आला? डी. म्हणून therefore the option is
डी दॅट इज 30 डिग्री. पुढचं उदाहरण दिलेलं आहे. आकृतीमध्ये रेषा पी समांतर रेषा क्यू, टी रेषा टी आणि रेषा एस या छेदिका आहेत. तर आकृतीत दिलेल्या कोनांच्या मापांवरून या एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत. In figure, line P parallel line Q, line T and line S are their transversal. From the measures of the angles given in the figure, find the value of this x and y. Now, if we say this angle, if we consider the adjacent angle of x as P, let adjacent angle of x be, suppose we consider as A. समजा x चा संगत कोन A आहे असे मानू. That means suppose this is the angle A and it is the corresponding angle. समजा A हा संगत कोन घेतला आपण, सॉरी हा लगतचा कोन आला याचा. Now if we see this angle A and 40, these are the corresponding angles. Therefore, angle A is equal to 40 degree. The reason is corresponding angles. Corresponding angles of the two parallel lines formed by the transversal are congruent and therefore angle A is equal to 40 degree. दोन समांतर रेषांच्या छेदिकेमध्ये तयार होणारे संगत कोन काय असतात? एकरूप. म्हणून A चं माप किती आलं? 40 अंश संगत कोन. Now if we see A and x are the adjacent angles and therefore A plus x is equal to 180. Reason is adjacent angles. Adjacent angles are always supplementary. आपण जर घेतलं तर A आणि x हे एकमेकांचे कोणते कोन आहेत? संगत लगतचे कोन आहेत आणि लगतचे कोन काय असतात? पूरक असतात. A दिला आपल्याला 40, A is given 40 plus x is equal to 180. This plus 40 gets converted to minus and therefore x is equal to 140 degree. This is the first answer. Now if we take the adjacent angle of y as B, similarly to this, let adjacent angle of y be B. समजा y चा लगतचा कोन B आहे असे मानू. Now if we see this in figure, B and 70 are the corresponding angles. Therefore B is equal to 70 degree. समजा जर आपण आकृती पाहिली तर B हा 70 चा कोणता कोन आला? संगत कोन आला. संगत कोन, corresponding angle. Now y and B, these are the adjacent angles. That means they are supplementary. आता y आणि b हे कोणते कोन आले? लगतचे कोन. लगतचे कोन आले म्हणून ते काय येतील? परस्परांचे पूरक. म्हणून b आणि y ची बेरीज किती येईल? 180. म्हणून काय लिहिता येईल आपल्याला? b अधिक y बरोबर 180. ऍडजसंट अँगल्स म्हणजेच काय? लगतचे कोन. लगतचे कोन परस्परांचे काय असतात? पूरक. Adjacent angles are always supplementary. But B is 70. 70 plus y is equal to 180. Plus 70 gets converted to minus 180 minus 70. Y is equal to 110. तर B ची किंमत टाकली आपण 70. 70 अधिक y बरोबर 180. अधिक 70 इकडे त्यांना वजा झाले. 180 वजा 70 किती आले? 110. परत पहा. Again we see this. Suppose A is the adjacent angle of x. समजा A हा x चा लगतचा कोन घेतला. Therefore A is equal to 40 degree. म्हणून A किती आला? 40. Because these are A and 40 are corresponding angles. A आणि 40 हे संगत कोन आले. Now A plus x is equal to 180 because adjacent angles are supplementary. A आणि x ची किंमत यांची मापांची बेरीज 180 आली कारण ते लगतचे कोन आहे. Putting the value of A as 40. A ची किंमत 40 टाकली. 40 plus x is equal to 180. 40 अधिक x बरोबर 180. अधिक 40 करताना वजा झाले. Plus 40 gets converted to minus 180 minus 40 that is 140. X is equal to 140. अधिक 40 करताना वजा झाल्यावर 180 वजा 40 किती आले? 140. म्हणून x ची किंमत आली 140. त्याचप्रमाणे आता लेट
बी इज द करस्पॉन्डिंग अँगल ऑफ वाय, सॉरी ऍडजस्टंट अँगल ऑफ वाय बी. समजा बी हा वायचा लगतचा कोण आहे अँड बी इज द करस्पॉन्डिंग अँगल ऑफ 70 आणि बी हा 70चा लगत संगत कोण आहे, म्हणून बी इज इक्वल टू किती घेतला आपण 70. बी इज इक्वल टू 70. नाव इफ वी सी बी अँड वाय आर द ऍडजस्टंट अँगल, बी आणि वाय हे काय आहेत लगतचे कोण आहे. लगतचे कोण परस्परांचे पूरक असतात, त्यांच्या मापांची बेरीज 180 असते. अँगल बी अँड वाय आर द ऍडजस्टंट अँगल्स and adjacent angles are supplementary, that is their sum of the measure is 180. Therefore b plus y is equal to 180. Putting the value of b as 70, b ची किंमत 70 टाकली. 70 plus y is equal to 180. 70 अधिक y बरोबर 180 plus 70 gets converted to minus, अधिक 70 करताना वजा आले. y is equal to 180 minus 70, that is 110. y बरोबर 180 वजा 70 म्हणजेच y ची किंमत किती आली आपली 110. पुढचं उदाहरण दिलंय आकृतीमध्ये रेषा P समांतर रेषा Q दिली आहे, रेषा L समांतर रेषा M दिलेली आहे. तर आकृतीत दिलेल्या मापांवरून कोन A, B व C च्या किमती काढा. इन फिगर्स लाइन P पैरेलल लाइन Q, लाइन L पैरेलल लाइन M. Find the measures of angle A, B and C using the measures of the angles given in the figure. Now if we see angle A and X are interior angles, line P parallel line Q. What is given? Line P parallel line Q and line L is transversal. समजा आपण काय घेतलं, रेषा P समांतर रेषा Q व रेषा L ही छेदिका आहे. इथे पहा पी आणि क्यू समांतर आहे, एल ही छेदिका आहे. मग ए आणि कोन 80, या दोघांची बेरीज किती येईल 180. कारण काय आले अंतर कोण आहे, अंतर कोणाची जोडी काय असते पूरक असते. म्हणजेच अँगल ए अँड अँगल एटी, दीज आर इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय द ट्रान्सव्हर्सल एल ऑफ द लाइन पी अँड क्यू अँड दीज आर इंटेरियर अँगल्स अँड इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. Therefore, the sum of their measure of angle is 180. A plus 80 is equal to 180. Now angle A is equal to plus 80 gets converted to minus. अधिक 80 करताना वजा झाले. Angle A is equal to 100 degree. 180 minus 80. 180 वजा 80 किती आले 100. म्हणून कोन A आला 100. Now if we see line L and line M parallel, line L parallel line M and line Q is transversal. Line Q is transversal. समजा आता आपण काय घेतलं, रेषा L समांतर रेषा M आणि रेषा Q ही छेदिका घेतली. L आणि M समांतर घेतल्या, Q ही काय घेतली छेदिका. आता या A कोनाचा आपण संगत कोन समजा करून घेतला, P घेतला. Let P is the corresponding angle of A. Let P is corresponding angle of angle A. समजा आपण काय घेतलं की P हा कोन A चा संगत कोन आहे and therefore angle P is equal to angle A and measure of angle A we find 100 degree. म्हणून P चं माप A एवढं येईल. A किती दिला आपल्याला 100, म्हणून P बरोबर A किती आला 100. नाउ इफ वी सी P and B are adjacent angles and therefore angle B plus P is equal to 180. आता B आणि P जर घेतले कोणा परस्परांचे कोणते कोण आहेत, लगतचे कोण आहेत आणि लगतचे कोण परस्परांचे काय असतात पूरक कोण असतात. Adjacent angles are always supplementary and therefore angle B plus P is equal to 180. Angle B plus P we find 100 is equal to 180. P ची किंमत टाकली आपण 100, B अधिक 100 बरोबर 180. 100 इकडे अधिक करताना काय झाले वजा 180 वजा 100. 100 plus 100 gets converted to minus and 180 minus 100 that is 80 degree. आणि 180 वजा 100 B किती आला 80.
आता बी आणि सी जर घेतले कोणते कोण आले, संगत कोण आले. कोण सी बरोबर कोण बी बरोबर काय आले, संगत कोण. इफ वी सी इन फिगर, सी अँड बी are corresponding angles and therefore they are congruent, but angle B is equal to 180. angle B is we find 80 degree, परंतु कोण B किती आपला 80, म्हणून कोण C सुद्धा किती येईल 80. and therefore if angle B is equal to 80 then C angle is also 80 degree. Again we see line P parallel line Q, line L is the transversal, therefore angle A and AT are supplementary because they are interior angles. समजा P आणि Q हे समांतर रेषा L छेदिका घेतली तर A आणि 80 परस्परांचे अंतर कोण आले म्हणून ते परस्परांचे पूरक येईल, म्हणून A अधिक 80 बरोबर किती घेतलं 180, अधिक 80 करताना वजा झाला, प्लस 80 गेट्स कन्वर्टेड टू मायनस 180 मायनस 80 दॅट इज 100. 180 मधून 80 गेले 100. नंतर घेतला आपण देन वी टेक लाईन L पॅरलल लाईन M and Q is the transversal. रेषा L आणि रेषा M समांतर घेतल्या, Q त्यांची छेदिका घेतली. लेट P and A are the corresponding angles. A आणि P परस्परांचे संगत कोण लक्षात घेतले, मग म्हणून P चं माप A एवढं येईल, ते किती येईल 100 अंश. P is equal to A is equal to 180. Now B and P are the adjacent angles. B आणि P परस्परांचे लगतचे कोण आहे, लगतचे कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. सम ऑफ मेजर ऑफ adjacent angle is 180. Therefore angle B plus P is equal to 180. Putting the value of P as 100, P ची किंमत 100 टाकली, प्लस 100 gets converted to मायनस, अधिक 100 करताना वजा झाले, 180 वजा 100 किती आले 80. Angle B is equal to 180 degree. Now angle B and C are the adjacent corresponding angles. B आणि C संगत कोण आहेत म्हणून त्यांचे मापन सारखे येतील, म्हणून C बरोबर किती आला 180. Angle C is equal to 80 degree. पुढचं उदाहरण आहे, आकृतीमध्ये रेषा A समांतर रेषा B दिलेली आहे आणि रेषा L ही त्यांची छेदिका दिली, तर आकृतीत दिलेल्या माहितीवरून कोण X, Y व Z यांच्या किमती काढा. इन फिगर लाईन A parallel to line B and line L is the transversal. Find the measures of angle X, Y and Z using the given information. Now in this angle X and angle 105, these are the corresponding angles. We have to give a line A parallel line B and line L is transversal. काय दिलंय, रेषा A समांतर रेषा B दिलेली आहे आणि रेषा L ही छेदिका दिलेली आहे. मग X आणि 105 हे दोघे एकमेकांचे कोणते कोण आहेत, संगत कोण, म्हणून X चं माप किती आलं 105. X is equal to 105 because these are the corresponding angles. Angle X and angle Y are the opposite angles. X is equal to Y. Angle X is equal to angle Y because opposite angles. कोण X आणि कोण Y हे परस्परांचे विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण दोघी काय असतात, एकरूप असतात आणि म्हणून कोण X बरोबर कोण Y. परंतु but angle X is equal to 105 and therefore angle Y is also 105. X चं माप 105 आहे म्हणून Y चं माप सुद्धा किती 105. Now in figure if we see angle Z and angle 105 are the adjacent angles and if the adjacent angles are always supplementary, that is the sum of the measure of both the angles is of 180 degree. आकृतीत जर पाहिलं तर Z कोण आणि 105 हे दोघे एकमेकांचे लगतचे कोण आहेत, लगतचे कोण परस्परांचे पूरक असतात, म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज किती असते 180 आणि म्हणून आपण लिहिलं कोण Z अधिक 105 बरोबर 180. Angle Z plus 105 is equal to 180. Reason is adjacent angles. लगतचे कोण परस्परांचे काय असतात पूरक असतात आणि म्हणून इथे घेतलं आपण लगतचे कोण. Now 105 gets converted to minus. 105 इकडे त्यांना वजा झाले,
कोन झेड बरोबर किती येतील 75 अंश आणि अँगल झेड इज इक्वल टू 100 अँगल झेड इज इक्वल टू 180 minus 105 that is 75. Again we see angle A, line A parallel line B, angle line L is transversal, रेषा A समांतर रेषा B दिली आणि रेषा L ही छेदिका दिली आहे. याच्यात जर पाहिलं तर x आणि 105 हे परस्परांचे संगत कोन आहेत आणि म्हणून संगत कोनांचं माप सारखं असतं म्हणून x बरोबर किती आलं 105 संगत कोन. x and 105 are the corresponding angles and corresponding angles are always congruent, therefore angle x is equal to angle 105. If we see in the figure, आकृतीत जर आपण पाहिलं तर angle x and angle y are the vertically opposite angles. x आणि y हे परस्परांचे विरुद्ध कोन आहे. There but angle x is equal to 105. कोन x चं माप 105 आहे म्हणून y चं माप सुद्धा किती येईल 105. आकृतीमध्ये जर पाहिलं तर z आणि 105 परस्परांचे लगतचे कोन आहेत. लगतचे कोन परस्परांचे पूरक असतात म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180. Angle z and 105 are the adjacent angles. Sum of the measure of both the adjacent angles is 180. Therefore z plus 105 is equal to 180 plus 105 gets converted to minus 180 minus 105 that is 75 degree. z बरोबर 105 करताना वजा झाले 180 वजा 105 z बरोबर किती आले 75. पुढचं उदाहरण दिलेलं आहे. आकृतीमध्ये रेषा P समांतर रेषा L समांतर रेषा Q. आकृतीत दिलेल्या माहितीवरून आपल्याला कोन x चं माप काढायचं आहे. In figure, line L parallel P parallel line L parallel Q, and from the given information, with the help of the measures given in the figure, find the value of this x. X means total this angle. How do you find angle x? We have to find this angle x. For that, we consider this angle A and this is the angle B. आपल्याला पूर्ण हा x काढायचा आहे. त्याच्यात दोन कोन आहेत. एक आपण म्हणला A आणि दुसरा म्हणला आपण B. नाउ इन गिवन फिगर लाइन P पॅरलल लाइन L पॅरलल लाइन Q. आकृतीत काय दिलेलं आपल्याला रेषा P समांतर रेषा L समांतर रेषा Q. नाउ वी कन्सिडर लेट समजा आपण काय केलं A आणि 40 हे दोघे काय घेतले आपण एकरूप घेतले. अँगल A इज इक्वल टू 40 डिग्री and angle B is equal to angle 30 degree. कोन A आणि कोन 40 हे एकमेकांचे अल्टरनेट अँगल्स आहेत. B आणि 30 सुद्धा काय घेतले आपण अल्टरनेट अँगल्स म्हणजे व्युत्क्रम कोन. रिझन दोघांना काय येईल अल्टरनेट अँगल्स म्हणजेच काय व्युत्क्रम कोन. इथे सुद्धा अल्टरनेट अँगल्स म्हणजेच मराठीतून व्युत्क्रम कोन. नाउ x means angle A plus angle B and therefore angle x is equal to angle A plus angle B. A means 40, B means 30. 40 plus 30 70 डिग्री. आता आकृतीमध्ये जर आपण घेतलं तर A आणि 40 हे व्युत्क्रम कोन आहे म्हणून दोघांचं माप सारखं आलं. B आणि 30 व्युत्क्रम कोन आहेत म्हणून सारखे आले. आता कोन x म्हणजे काय A अधिक B. A अधिक B म्हणजेच काय 40 अधिक 30. 40 अधिक 30 किती आले 70 म्हणून कोन x चं माप किती आलं 70 अंश. In figure, angle A and 40 are alternate angles, therefore both are equal. Angle B and 30 are alternate angles, therefore both are equal. Now from figure, x is equal to A plus B. A plus B, that is 40 plus 30, that is 70. आता आपण सराव संच 2.3 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 2.3 याच्यामधले एक्झाम्पल्स घेणार आहेत. गणित घेणार आहोत. आकृत्या काढायच्या आहेत. पहिलं दिलेलं आहे ड्रॉ अ लाईन एल. रेषा एल काढा. आता एक एक करून आपण घेऊ. रेषा एल काढायची आहे म्हणून आपण पट्टीच्या साहाय्याने इथे ही रेषा एल काढली. ड्रॉ अ लाईन एल. देअरफॉर वी ड्रॉ अ लाईन बाय युजिंग द पेन्सिल अँड स्केल. टेक अ पॉइंट ए आउटसाइड द लाईन. रेषेबाहेर कोणता तरी एक बिंदू ए घ्या. आता समजा मी हा ए बिंदू घेतला. टेक अ पॉइंट ए आउटसाइड द लाईन एल. आय टेक दिस पॉइंट ए आउटसाइड द लाईन एल.
थ्रू द पॉइंट ए ड्रॉ अ लाईन पॅरलल टू द लाईन एल. नंतर ह्या ए बिंदूतून रेषा एल ला समांतर असणारी रेषा काढली. फर्स्टली वी ड्रॉ अ लाईन एल. पहिल्यांदा आपण रेषा एल काढली. टेक अ पॉइंट ए आउटसाइड द लाईन. नंतर बिंदू रेषा ए च्या बाहेर ए बिंदू घेतला आणि या ए बिंदूतून जाणारी आपल्याला आता एल ला समांतर रेषा काढायची आहे. थ्रू द पॉइंट this point A, we have to draw a line parallel to this line L. For that, now we take a perpendicular passing through the point A to the line L. For that, we take the point M. We take here 90-degree angle and here take a point M like this, making an angle of 90-degree. या A बिंदूपाशी 90 अंशाचा होणारा हा रेषा L वरती एक रेषाखंड आपल्याला काढायचा आहे. म्हणून ए जिथे 90 अंशाचा करत असेल तिथे आपण या रेषेवरती एम बिंदू घेतला. नाउ ड्रॉ अ सेगमेंट परपेंडिक्युलर टू द लाईन एल लाईन एल पासिंग थ्रू द पॉइंट ए अँड एम. नंतर ए आणि एम बिंदूतून जाणारी काय काढला आपण एक किरण काढला. वी ड्रॉ अ रे पासिंग थ्रू द पॉइंट ए अँड एम. देन टेक अनदर पॉइंट एन ऑन द लाईन एल. नंतर रेषा एल वर परत एक एन बिंदू घेतला. देन अगेन ड्रॉ अ परपेंडिक्युलर टू द लाईन एल थ्रू द पॉइंट एन. फॉर दॅट वी प्लॉट अ पॉइंट मेकिंग अन अँगल ऑफ 90 degree to the point N on the line L like this. आता आपण काय केला की रेषा एल वरती एन बिंदू घेतला. या एन बिंदूतून जाणारी लंब रेषा किंवा लंब किरण आपण काढला रेषा एल ला. त्याच्यासाठी एन बिंदू पाशी 90 अंशाचा कोन करणारा एक बिंदू आपण स्थापन केला. देन अगेन ड्रॉ अ रे पासिंग थ्रू द पॉइंट एन अँड पासिंग थ्रू द पॉइंट एन. नंतर एन बिंदूतून जाणारा काय काढला आपण एक रे काढला, किरण काढला लंब. नाउ बाय using this compass take the distance MA in the compass. M ते A एवढं अंतर कंपास मध्ये घ्यायचं. Take the distance of MA in the compass. Then by using the center N plot a point of the measure or distance equal to the MA on that perpendicular passing through the point N. नंतर काय करायचंय एन बिंदू केंद्र घेऊन आपण काय करायचंय की एम एवढं अंतर असलेला रेषा जो किरण आपण रेषा एल ला लंब काढलेला आहे त्याच्यावरती हा आपण बिंदू घेतला. कोणाच्या अंतरा एवढा एम ए अंतरा एवढा. त्याला नाव दिलं आपण समजा बी. टेक नेम इट ॲज बी. नाउ ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट ए अँड बी. नंतर ए आणि बी बिंदू मधून जाणारी काय काढायची एक रेषा काढायची या पद्धतीने. दिस इज ए पॉइंट, हा ए बिंदू आहे अँड दिस लाईन ए बी इज पॅरलल टू द लाईन एल. आणि अशा प्रकारे आपण एल या रेषेला ए बी काय केले आपण समांतर रेषा काढली. परत पाहूया काय केलं आपण. रेषा एल काढली. वी ड्रॉ अ लाईन एल. टेक पॉइंट ए आउटसाइड द लाईन एल. नंतर ए हा बिंदू रेषा एलच्या बाहेर घेतला. देन ड्रॉ अ परपेंडिक्युलर रे टू द लाईन एल ऑन थ्रू द पॉइंट एम अँड पॉइंट ए. नंतर एम आणि ए बिंदूतून जाणारी रेषा एल ला लंब असलेला एक किरण काढला. टेक पॉइंट एन अनदर पॉइंट एन ऑन द लाईन एल. नंतर एन वरती एन हा बिंदू रेषा एल वर घेतला. अगेन ड्रॉ अ परपेंडिक्युलर रे टू द लाईन एल पासिंग थ्रू द पॉइंट एन. नंतर परत एन बिंदू मधून जाणारा एक लंब किरण काढला रेषा एल ला. देन इन कंपास टेक द डिस्टन्स ऑफ एम ए. कंपास मध्ये एम ए एवढं अंतर आपण घेतलं. देन फ्रॉम पॉइंट एन ड्रॉ अन आर्क of the measure of MA on the perpendicular ray passing through the point N. नंतर कंपास मध्ये जे एम ए अंतर घेतलंय ते एम ए अंतर घेऊन कंपास टोक एन वर ठेवलं आणि एन मधून जाणाऱ्या लंब रेषेवरती एक कंस काढला एम ए एवढ्या अंतरा एवढं. त्याला नाव दिलं बी. नेम इट ॲज बी. देन फ्रॉम पॉइंट ए अँड बी वी ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट ए अँड बी विच इज पॅरलल टू द लाईन एल.
आणि नंतर आपण ए आणि बी बिंदूतून जाणारी रेषा काढली की जी रेषा एल ला काय असेल, समांतर. त्याचप्रमाणे तसंच उदाहरण आहे, फक्त नावं बदललेले आहेत. रेषा एल काढा, रेषेबाहेर टी बिंदू घ्या, बिंदू टी मधून जाणारी रेषा एल ला समांतर रेषा काढा. ड्रॉ अ लाईन एल, टेक अ पॉइंट टी आउटसाइड द लाईन, थ्रू द पॉइंट टी ड्रॉ अ लाईन पॅरल टू द लाईन एल. त्याचप्रमाणे आता वरती जे उदाहरण घेतलं त्याच पद्धतीने आपण परत घेऊया. रेषा एल काढली, ड्रॉ अ लाईन एल, एल बिंदू एल ही रेषा काढली, दिस इज द लाईन एल. एक रेषा एल घेतली. टेक अ पॉइंट टी आउटसाइड द लाईन, रेषेबाहेर कोणता तरी एक बिंदू टी घेतला. नंतर मागच्या गणिताप्रमाणे आपण काय केला, या रेषा एल ला एक लंब रेषा काढायची टी बिंदूतून जाणारी, म्हणून इथे आपण 90 अंशाचा कोन करणारा किरण घेतला, त्याला नाव दिलं आपण समजा आता ए. वी ड्रॉ अ परपेंडिक्युलर रे पासिंग थ्रू द पॉइंट टी टू द लाईन एल. टी मधून एक लंब रेषा काढली रेषा एल ला, त्याच्यासाठी 90 अंशाचा कोन केला. ड्रॉ अ परपेंडिक्युलर रे पासिंग थ्रू द पॉइंट टी अँड ए. ए आणि टी बिंदूतून जाणारी लंब किरण काढला. अगेन वी टेक द अनदर पॉइंट बी ऑन द लाईन एल. रेषा एल वरती परत एक बी बिंदू घेतला. देन draw a perpendicular ray. For drawing the perpendicular ray passing through the point B or through the line L, again we plot a point making an angle of 90 degree to the line L and point B. नंतर परत बी बिंदूला लंब काढणारा एक किरण काढायचा आहे, लंब असलेला, म्हणून बी बिंदू पासून 90 अंशाचा कोन करणारा आपण किरण काढला आणि या पद्धतीने तो आपला लंब आला. नाउ इन कंपास टेक द डिस्टन्स ऑफ टी ए और ए टी. कंपास मध्ये ए टी एवढं अंतर घेतलं. नाउ ड्रॉ अन आर्क बाय टेकिंग द बी ॲज द सेंटर अँड ड्रॉ अन आर्क लाईक दिस. त्याच्यानंतर बी बिंदूवरून कंपासचा टोक ठेवून असाच 80 एवढं अंतर असलेला एक आर्क काढला, त्याला काहीतरी नाव देऊन टाकलं आपण समजा एम. We name it as M. Then draw a line passing through the point T and M. नंतर T आणि M मधून जाणारी एक रेषा काढली. And this line is the parallel line to the line L. आणि ही रेषा काय असेल, L ला काय असेल, समांतर असेल. अशा प्रकारचे पहिले दोन गणित. तिसरं उदाहरण आहे, रेषा M काढा. रेषा एम पासून 4 सेंटीमीटर अंतरावर असणारी समांतर रेषा एन काढा. ड्रॉ अ लाईन एम. ड्रॉ अ लाईन एन विच इज पॅरलल टू द लाईन एम ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर फ्रॉम ए. फॉर दॅट फर्स्ट वी ड्रॉ अ लाईन एम. सुरुवातीला आपण रेषा एम काढली. फर्स्टली वी ड्रॉ लाईन एम. सुरुवातीला आपण रेषा एम काढली. टेक पॉइंट एनी पॉइंट ए ऑन दिस लाईन एम. नंतर एम बिंदूवरती परत कोणता तरी एक बिंदू आपण स्थापन केला. नाउ ड्रॉ परपेंडिक्युलर टू द लाईन एम ॲट द पॉइंट ए. फॉर दॅट वी प्लॉट अ पॉइंट मेकिंग अन अँगल ऑफ 90 डिग्री ॲट द पॉइंट ए. आपण आता बिंदू ए मधून रेषा एम ला लंब काढायचा आहे, त्याच्यासाठी ए बिंदू पासून 90 अंशाचा कोन करणारा आपण काय केला, एक रेषाखंड काढला किंवा किरण काढला. किरण घेऊ. वी ड्रॉ अ रे परपेंडिक्युलर टू द लाईन एम ॲट द पॉइंट ए. देन we have to draw a line parallel to the M at the distance of 4 centimeter from the line M. रेषा एम पासून 4 सेंटीमीटर अंतरावरती आपल्याला एक समांतर रेषा काढायची, म्हणून आपण कंपास मध्ये काय केलं, 4 सेंटीमीटर अंतर घेतलं. We take 4 centimeter distance in compass. Now through the point A draw an
arc of 4 centimeter to the perpendicular ray like this by using the compass. कंपासच्या सहाय्याने ए बिंदूतून 4 सेंटीमीटर वरती आपण कोणता तरी एक पी बिंदू घेतला. वी टेक पॉइंट पी at a distance of 4 centimeter from the point A. Again we take the point B, any point B on the line M. परत रेषा M वरती M कोणता तरी बिंदू घेतला, सॉरी P हा कोणता तरी एक बिंदू घेतला. अगेन वी ड्रॉ अ परपेंडिक्युलर रे at the point which is perpendicular at the point B to the point line M. For that we plot a point making an angle of 90 degree at the point B to the line M. M बिंदू M रेषेवरती B बिंदू घेतला. तर या बी बिंदूतून परत आपण रेषा एल ला आपण लंब काढण्यासाठी एक 90 अंशाचा कोन करणारा किरण काढला या पद्धतीने. अगेन टेक द सेम डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर in compass like this, and at the point taking point B as the center and draw an arc of like this. परत आपण कंपासच्या साहाय्याने बी बिंदूतून पासून 4 सेंटीमीटर अंतर असलेला एक कंस काढला. नाउ ड्रॉ अ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट पी अँड क्यू. आता पी आणि क्यू बिंदूतून जाणारी काय काढली, एक आपण रेषा काढली. and this line is parallel to the line M. आणि रेषा एल एम ला ही रेषा काय आली, समांतर आली आणि तिला आपण नाव द्यायचं आहे N. give name it as N, and that is the example number 3, and that are the examples of practice set 2.3, and here we completed the chapter number 2.